श्रीगोंदा या ऐतिहासिक गावाची अर्धी पाटीलकी तत्कालीन पाटील मुंगी यांनी राणोजी शिंदे यांना दिली. त्या बदल्यात मुंगी यांना सोनकच्छ माळवा प्रांतची मुजुमदारी मिळाली. शिंदे दप्तरातील महजर म्हणजे कागदात अर्धी पाटीलकी मोटे घराण्याकडे असल्याची नोंद आहे. पुढे जाधव यांचे आडनाव मोटे झाले अशी माहिती मोटे पाटील सांगतात. या आज्ञापत्रावर शाहू छत्रपती महाराज यांचा शिक्का असून त्यात सविस्तर मजकूर आहे. या कागदानुसार श्रीगोंदेची अर्धी पाटीलकी आमले यांची निम्मी व मुंगी यांची अर्धी पाटीलकी राणोजी शिंदे यांनी विकत घेतली. त्याचवेळी उर्वरित अर्धी पाटीलकी मोटे पाटील यांच्याकडे होती. शिंदे सरकार येण्यापूर्वीपासून ही पाटीलकी मोटे घराण्याकडे असावी याचा दाखला म्हणून महजर करताना कृष्णाजी व पिराजी गोतानी म्हणून उपस्थित होते. हा महजर शिवाजी साळुंके यांच्या मतानुसार समजला जातो. इसवी सन 1660 ते 61 मध्ये श्रीगोंदे जाधवराव घराण्याकडे असल्याची नोंद आहे. राजे लखुजीराव जाधवराव यांचे नातू दत्ताजी राजे द्वितीय यांनी आपली मुलगी कुमठेकर भाग्यवंत राणे भोसले यांना दिली तेव्हा चांभार गोंदे उर्फ श्रीगोंदे आंदण दिल्याची नोंद आहे. त्यामुळे जाधव व भोसले या जवळच्या नातलग घराण्यांचा वारसा श्रीगोंद्याला आहे. मालोजी राजे भोसले यांच्या काळात श्रीगोंदे येथे प्रशासन, धार्मिक स्थळे व इमारतींची कामे झाली. नंतर शिंदे घराण्याचा वारसा लाभून राणोजी शिंदे ते दौलतराव शिंदे या 3 पिढ्यांनी येथून कारभार पाहिला. पुढे दौलतराव शिंदे यांच्या काळात कारभार ग्वाल्हेरला हलवला. त्यानंतर श्रीगोंदेची संपूर्ण पाटीलकी पुन्हा मोटे घराण्याकडे आली असावी. शिंद्यांचा राजवाडा हायस्कूल सुरू होईपर्यंत व त्यानंतर काही काळ मोटे पाटील यांच्याकडेच होता. शिंद्यांनंतर मोटे पाटील परिवारानं सक्षमपणे पाटीलकी सांभाळली असून अंदाजे 13 ते 14 पिढ्यांपासून श्रीगोंदेची पाटीलकी मोटे घराण्याकडे आहे.